सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। चाळीसगाव बाजार समितीमध्ये धान्य मालाची आवक वाढली, भावात घट। संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असलेल्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून भुसार माल म्हणजेच धान्याचे वेगवेगळे प्रकार ज्वारी, मका, गहू, हरभरा, बाजरी, तूर यांची विक्रीसाठी आवक वाढली असून त्यामुळे काही प्रमाणात भावामध्ये घट झाली आहे। आधीपेक्षा 300 ते 400 रुपयांचा भाव सरासरीप्रमाणे कमी झाला असल्याचे येथील शेतकरी व व्यापाऱ्यांमार्फत सांगितले गेले आहे। सध्या बाजार समितीमध्ये गहू 2500 ते 3200, तूर 600 ते 6900, हरभरा 4900 ते 5700, बाजरी 2000 ते 2800, ज्वारी 2000 ते 2600, मका 1800 ते 2300 रुपये असे दर आहेत। मात्र येत्या काही दिवसात उन्हाळी धान्य अधिक प्रमाणात बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येण्याची शक्यता असल्याने या भावात आणखीन घसरण होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे। चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर बाजार समित्यांच्या तुलनेत कमी भाव मिळत असल्याचं देखील काही प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या आहेत। तसेच या ठिकाणी साफसफाई, स्वच्छतेचा अभाव असल्याचे काही शेतकरी व व्यापाऱ्यांनी बोलून दाखवले। शेतकऱ्यांना पिण्यासाठी ठेवलेल्या पाण्याच्या ठिकाणी उकिरडा सदृश्य परिस्थिती आहे। बाजार समितीत शेतकरी व व्यापाऱ्यांना सुविधा पुरवल्या जात असून सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था केलेली असून व्यापाऱ्यांना देखील बाटलीबंद पाणी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत जागेवर पुरवले जाते। त्याचप्रमाणे होणाऱ्या व्यवहारामध्ये गैरप्रकार होऊ नयेत, शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावेत याची काळजी घेतली जात असल्याचे सचिव जगदीश लोधे यांनी सांगितले आहे। चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आज या ठिकाणी आलो आहोत। गहू, हरभरा, मक्का, ज्वारी याची आवक या ठिकाणी वाढलेली आहे। आत्ता आपल्यासमोर शेतकरी आहेत ज्यांनी या ठिकाणी हरभरा विक्रीसाठी आणला होता। काय वाटतं, तुम्ही जो हरभरा विक्रीसाठी आणला होता त्याचा भाव काय मिळाला आणि त्याच्यात तुम्ही समाधानी आहात? मी शेतकरी रवींद्र शहाजीराव साळुंखे, मी पिके विटू म्हणून हरभरा आणला होता। सुरुवातीला त्याला 8000 रुपये भाव होता, आता तो माझा 5657 रुपये गेला। मार्केट इतर मार्केटमध्ये अजूनही 6च्या वर भाव आहे, पण आपल्या चाळीसगाव मार्केटला नेहमी प्रत्येक मालाचा भाव पाहिजे तसा मिळत नाही आणि त्यामुळे शेतकरी समाधानी नाही आहे असं माझं म्हणणं आहे। इतर मार्केटला जास्त भाव आहे आणि या मार्केटला भाव कमी मिळतो, याचं कारण काही उत्तर देऊ शकाल का तुम्ही? ते आता व्यापाऱ्यांनाच विचारावं लागेल की आजही अंमळनेर मार्केटला तोच हरभरा 6100 रुपये। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।